चल ना लवकर, कुणी बघायच्या आत बस गाडीत. नाही नाही नाही, ऐक ऐक, मी आज खूप बोर झालं, मला खूप कंटाळा आलाय प्लीज, आणि मी खूप काम केलंय. आय नीड टू चिल, लेट्स गो सी अ मूवी प्लीज. मूवी? हा. ऐक ना, मूवी आज नको, आपण नंतर जाऊया ना. का? अगं मी तुला ते सांगितलं ना, बाबांचा आता फोनही आला होता. मला ते सोसायटीच्या गणपतीच्या मीटिंगला जायचंय. गणपतीच्या मीटिंग? तू काय गणपती आहेस का मीटिंगला जायला? काही काय बोलतेस? अगं जावं लागेल मला, बाबा जात आहेत ना म्हणून. त्यांना जाऊ दे ना मीटिंगला, तू काय जाणार आहेस? आता तू काय गणपती फेस्टिवल मध्ये भाग घेणार आहेस का? घेणारच ते म्हणजे दरवर्षी घेतो बच्चा. सोसायटीचा म्हणते मी. तसं नाही, बाबा जात आहेत ना म्हणून. म्हणजे बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ कसं आहे, सध्या दोनच व्यक्ती आहेत ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आई आणि बाबा. त्यामुळे त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी मला जरा मागे पुढे करावं लागेल की नाही, म्हणून जातोय. यार मी काय करू आता? तू एक काम कर ना, तू पण पार्टिसिपेट कर ना, तुलाही मजा येईल. शी, मला येणार ते ओल्डीज सोबत मजा. अगं बच्चा, एक लक्षात घे, या सोसायटीमध्ये तुझं गुडविल जर टिकून ठेवायचं असेल आणि मुळात तुला टिकायचं असेल ना, तर या लोकांबरोबरच जरा बरं ट्युनिंग ठेवावं लागेल. चल की. नाही मी नाही येणार, तू जा. बरं ठीक आहे, आपण नंतर कधीतरी जाऊ मूवीला. आता चल, तुला सोडतो कुठेतरी मध्ये, बस पटकन. यार चल चल बच्चा. तर ही वर्गणी आहे. आता सुभेदार काका, तुम्ही सांगा मूर्तीचं काय करायचं? मला असं वाटतं मूर्ती फार मोठी नसावी. का? का म्हणजे काय, पर्यावरणाच्या दृष्टीने विसर्जनाच्या वेळी आपल्याला मूर्तीचा फार त्रास होतो ना. आणि तसंही आपण आपल्यासोबत समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. पण छोटी मूर्ती म्हणजे अगदीच काहीतरी वाटतं, नाही का हो? एक मिनिट मी का म्हणते, ना तुमचं ना आमचं, म्हणजे का लहानही नको मोठी नको मध्यम अशी आणूया ना, बरं वाटते ना. एकदम लहान मूर्ती म्हणजे काहीच्या काहीच वाटते हो, नाही का? नाही काही वाटणार नाही, सवय नाही ना आपल्याला. नाही म्हणजे उगाच मोठ्या मूर्त्या आणायच्या, त्यांना विसर्जन करायचं, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बघून आपल्या मनाला हळहळ वाटायची, काय उपयोग? पण हे फक्त आपणच का करायचं? कुणीतरी सुरुवात करायला हवी ना महाजनी. हे बघा, गणपती कोणाच्याही घरचा नाहीये, तो सार्वजनिक आहे. त्यामुळे मतं सगळ्यांची लक्षात घ्यायला लागतील. बरोबर बरोबर. हो हो, आपण इथे शुभ कार्याला जमलो, कशाला उगाच वाद मी म्हणतो, नाही का? एक मिनिट, मी काय म्हणते, आपण ह्याच्यावरती वोटिंग घ्यायचं का? ओके ठीक आहे, मी काय करतो, मी विचारतो, तुम्ही हात वर करा. मोठी मूर्ती. हा. बर, आता लहान मूर्ती कुणाला हवी आहे त्यांनी हात वर करा. अरे आता दोन्ही बाजूंनी 3-3 मतं पडलेली. नाना, आता तुमचं मत राहिलं, तुम्ही सांगा बरं. काय काय चर्चा चाललीये? आणि कसलं मत? अगदी काही नाही सुनबाई, मूर्ती लहान आणायची की मोठी यावर चर्चा सुरू आहे. बोला राधिका वहिनी, तुमचं काय मत आहे? पण कोणाचं काय मत आहे? हे पा, तुमचे बाबा, मी आणि रेवती म्हणते की लहान मूर्ती आणायची. महाजनी काका, नानीजी आणि तुमच्या आई म्हणतायत की मोठी मूर्ती आणायची. आता नानाजींचं मत राहील. नानाजी सांगा बरं तुम्ही. माझं मत, जे राधिकेचं मत असेल ते माझं मत. चला. माझं मत बाबांना. अरे वा, म्हणजे सुभेदार काकांना बहुमत मिळालेलं आहे. तर लहान मूर्ती आणूया, ठीक आहे? हे काय बाई तुमचं? आता सार्वजनिक गणपती आहे ना, मग निदान मध्यम आकाराची तरी आणायची, नाही का? 4-5 फुटाची. बरं बघूया. चला, मध्यम आकाराची मूर्ती ठरली. अरे आलाच गुरु, ये
अरे ये गुरुनाथ, तुझंही मत महत्वाचं आहे. गुप्ते, मूर्तीचा प्रश्न आता सॉल्व्ह झालेला आहे. दुसऱ्या एखाद्या प्रश्नावर त्याचं मत घ्या ना तुम्ही. हा तुम्ही कंटिन्यू करा, मी आलोच फ्रेश होऊन. हा मी होतो जॉईन तुम्हाला. ये लवकर. मग आता कार्यक्रमांबद्दल ठरवूयात आपण. नानाजी, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आपण या वेळेला सोसायटीच्या फंड्यातून छानसं प्रोफेशनल नाटक आणूया. नाही, मी ह्याच्या विरोधात आहे. मला असं वाटतं आपल्या सोसायटीतच एक नाटक बसवावं ना आपण. नाही म्हणजे स्थानिक कलावंतांच्या कलागुणांनाही वाव मिळेल की नाही. नाही हरकत नाही, पण काय जबाबदारी तुम्ही घ्या सुभेदार साहेब, तालमीची वगैरे. मी काय घ्यायची? अहो रेवती आहे, सुनबाई आहे. रेवतीला तर महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मेडल मिळालंय म्हणे. काय ग, करशील ना मदत? हो चालेल. काय एके दिवशी आपण नाटक ठेवूया सुभेदार साहेब, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेऊया. वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा. हा हरकत नाही, चालेल. नाही म्हणजे मुलांना बक्षीस मिळालं तर त्यांचा उत्साह वाढेल, हो की नाही? हा चालेल. चालेल सुभेदार साहेब, चालेल. कसं आहे, छान वाटतं हो अशी चर्चा करताना. हा हो, टिळकांनी या गणेशोत्सवाची मांडणी यासाठीच केली होती. 4 लोकांनी एकत्र यावं, गप्पा माराव्यात, प्रश्न सोडवावेत. खरंय. अरे हा, मला काय विचारायचं गुप्ते, म्हणजे आपण जमलेल्या पैशांचं काय करतो नंतर? ते आपण सोसायटीच्या फंडात ठेवतो ना. हा, नाही माझा असा विचार आहे, यावर्षी आपण एक वेगळा उपक्रम करावा. म्हणजे जे पैसे जमलेले असतील ते आपण अनाथ आश्रमाला दान देऊ ना, किंवा अनाथ मुलांना आपण वह्या पुस्तकं वाटप करू. चालेल. उत्तम कल्पना आहे सुभेदार साहेब. माझंही अनुमोदन. चला, म्हणजे यालाही एकमत झालेलं आहे. अरे एकमत म्हणजे काय? नानासाहेबांचं माझं नेहमीच एकमत असतं. काय नानाजी? हो, फक्त कार्यक्रम फार ठेवू नका. नाही, सोसायटीत सगळा गोंधळ होतो ना, म्हणून. सणासुदीचा गोंधळ होणारच. मला सांग, इतर गोंधळापेक्षा हा गोंधळ बरा नाही का? काय भाऊसाहेब? हा, बाप्पा, तू सुख करतायस, दुःख हरतायस. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं दुःख कुठल्या कुठं जाऊ, आणि तुझ्या कृपेने सगळ्यांना सुखी होऊ दे. नानाजी आणि बाबांच्यातला गैरसमज एकदा दूर झाला ना, तर खरंच मला खूप आनंद होईल.